कोल्हापूरच्या शिरोळमधील राजापूर बंधारा हा ओव्हरफ्लो झालेला आहे। बंधाऱ्याची पाण्याची पातळी 16 फूट 3 इंचांवरती पोहोचली आहे। त्यामुळे सध्या बंधाऱ्यातून 3000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे। पावसामुळे रेणापूर तालुक्यातील कोरडी पडलेली रेणा नदी ही प्रवाहित झाली आहे। पावसाच्या तडाख्यामुळे बळीराजावर मोठं संकट आलंय। मनमाड, मालेगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय। पावसात भिजून शेकडो क्विंटल कांदा खराब झालेला आहे। अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। मुसळधार पावसाने वातावरणात गारवा पसरलाय। गोव्यामध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। जोरदार पावसाने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। मापसामध्ये बाईक्सवर वाहून गेल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगर शहरातून सातारा परिसराला जोडणारा भुयारी मार्ग बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालाय। मात्र पहिल्याच पावसात हा भुयारी मार्ग पूर्णपणे भरलेला आहे। त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तब्बल 56 गावातील शेतकऱ्यांवरती आसमानी संकट कोसळलंय। हजारो हेक्टर शेतीवरील ज्वारी, कांदा याबरोबर फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। धाराशिव जिल्ह्यात सलग झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। घरावरील पत्रे, विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत। पावसामुळे फळपिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यात सलग 10 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे कांदा, मका, आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पिंपळगाव बाजार समिती परिसरात वादळी वाऱ्याने व्यापाऱ्यांच्या कांद्याचे शेड अक्षरशः उडून गेलेले आहेत। काढणीसाठी आलेला कांदा आता शेतातच सडू लागलाय। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पंढरपुरात फळबागांचं नुकसान झालंय। बोहाळी इकडे 7 एकर डाळिंब बाग ही उद्ध्वस्त झालेली आहे। अनेक ठिकाणी पेरू, केळी आणि आंब्यांची झाडं मोडून पडली आहेत। जालना जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय आणि अवकाळीचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। आंब्यांची फळबाग जवळपास ही जमीनदोस्त झाली आहे आणि लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं थैमान घातलंय। फुलांब्री तालुक्यात चिंचोली या ठिकाणी बांधकाम सुरू असलेली शेतकऱ्याची विहीर खचली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट देण्यात आलेला असून पुढचे 3 दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 4 ते 5 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। झाडं कोसळल्यामुळे काही ठिकाणी 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान झालंय। नाशिकमध्ये धुवाधार पाऊस कोसळलाय। वादळी वाऱ्यामुळे पिंपळगाव बाजार समिती परिसरात अनेक शेडचे पत्रे तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत उडून गेले आहेत। काही ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटल्या। पहिल्याच पावसात पुणे शहर तुंबल्यामुळे निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने या प्रशासनाविरोधात आंदोलन केलेलं आहे। गजेंद्र मोरे यांनी रस्त्यावरती साचलेल्या पाण्यात होडी चालवून प्रशासनाचा निषेध केलाय। सोलापूर शहरासह माढा, बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली। गेल्या 20 दिवसात सोलापुरात 71.3 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हाहाकार माजवलेला आहे। खासदार बळवंत वानखडे यांनी नुकसानाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसामुळे मालवण, कुडाळ, माणगाव या भागात गावं 12 तासांपेक्षा अधिक काळ अंधारात आहेत। अहिल्यानगरमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय। पावसाने केडगाव, नेप्ती, चास, वाळकी या भागामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय।
सातारा जिल्ह्यात पावसानं थैमान घातल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. कास येतेश्वर या रस्त्यावरती मोबाईल टॉवर कोसळल्यामुळे 4 ते 5 वाहनांचं नुकसान झालंय. नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महलगाव, मांडवा आणि बंजारा गावामध्ये वादळी वाऱ्याने झालेल्या पावसाने अनेक घरांचं नुकसान झालंय. त्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्याचं अतोनात नुकसान झालंय. हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जंगलामध्ये देखील आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. या वातावरणात परिसरात मोराने पिसारा फुलवून नृत्य सादर केलंय. परभणीच्या जिंतूर तालुक्यात पावसाने घरांवरील पत्रे उडून गेले तर अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत. तर अकोली परिसरात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झालेला आहे. या सर्व नुकसानाचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करतात. मोहोळ तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. वळवाच्या पावसाने अनेक भागात पाणी साचलं होतं. या साचलेल्या पाण्यातून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. लोणावळ्यातही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा पसरलेला असून पर्यटक पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसाने अलिबागलाही झोडपलेला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. धाराशिवमध्ये काल रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. वर्ध्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहराबाजूच्या ग्रामीण भागाला याचा फटका बसलेला आहे. काही ठिकाणी घरांवरील टीनचे पत्रे आणि विजेचे खांब कोसळलेले आहेत. त्यामुळे काही वेळासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. येत्या 2 दिवसात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहापूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाचा फटका पेंडरघोळ भागामध्ये सुरू असलेल्या एका लग्नाला बसलेला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लग्नाला आलेल्या वराडाची चांगलीच धावपळ झाली. लातूर शहर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर शहरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाजानुसार पुढील काही दिवस आणखीन पावसाचा लातूर जिल्ह्यामध्ये असाच जोर सुरू राहणार असल्याचा इशारा दिला. पुणे शहराला उन्हाळ्यात मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. शहर त्यामुळे जलमय झालेलं आहे. शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी आणि रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडाला आहे. पुण्याला मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. शहरात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. कर्नाटक किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रात बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून 25 मे दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगाने सुरू आहे. मान्सूनचे प्रवाह बळकट झाल्यामुळे रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. दरम्यान मान्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल मंगळवारी सुद्धा कायम होती. अरबी समुद्रात आजपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. 24 मे पर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन केलंय. आणि एक महत्वाची बातमी समोर येते सोलापूरमधून. सोलापुरात काँग्रेसला जबरदस्त राजकीय धक्का बसलेला आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. माजी आमदार सिद्धराम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सिद्धराम म्हेत्रे यांचा पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे काँग्रेसला याचा मोठा धक्का बसतोय. सिद्धराम म्हेत्रे हे काँग्रेसचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत. सिद्धराम म्हेत्रे यांच्या शिवसेनेत गेल्यामुळे काँग्रेस जी आहे ती जिल्ह्यामधून खिळखिळ झाल्याचं बघायला मिळत आहे. प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रीतम, आपण बघतोय सोलापुरात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसतोय. नक्कीच अमित, पाहायला गेलं तर सिद्धराम म्हेत्रे हे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचं मोठं नाव आहे. कारण त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून मोठं नाव केलं होतं. आणि तसंच पाहायला गेलं तर अक्कलकोट तालुक्यात
2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती आणि भाजपचे जे आमदार आहेत सचिन कल्याण शेट्टी त्यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र काल पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे आता सिद्धाराम म्हेत्रे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत का अशा आता चर्चा रंगलेल्या आहेत. त्यामुळे आता पाहायला गेलं तर काँग्रेसला स्थानिक स्वराज्य निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल किंवा उत्तर सोलापूर असेल या ठिकाणी सिद्धाराम म्हेत्रे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच पाहायला गेलं तर खासदार प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे नक्कीच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या रूपाने मोठं बळ शिवसेनेला मिळणार आहे आणि तसंच काँग्रेसला या ठिकाणी मोठा धक्का बसणार आहे असंच म्हणावं लागेल. निश्चित प्रीतम, त्यामुळे सोलापुरातली मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढची मोठी बातमी बघूया. भारत आणि पाकिस्तानमध्ये 90च्या दशकापासूनच तणावाची स्थिती आहे आणि 90च्या दशकापासूनच पाकिस्तानमधून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी भारतात घुसखोरीचे प्रयत्न सुरू होते. मात्र तेव्हापासूनच आपल्या भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या कुरापतींचा खात्मा केलाय. भारतीय लष्कराने दहशतवादी ज्या मार्गाने घुसखोरीचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणचं मॉनिटरिंग तेव्हापासून सुरू केलं आणि तसंच पाकच्या प्रत्येक बारीक हालचालींवरती भारतीय सैन्य बारकाईने लक्ष ठेवून आहे. सीमावर्ती भागातील प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवरती भारतीय सैन्याची करडी नजर आहे. पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है, बल्कि भारतीय सेना के जवानों ने चेतावनी दी है पाकिस्तान को कि अब अगर दोबारा किसी तरह की नापाक कोशिश की तो अंजाम बुरा होगा. जी हाँ, अब हाई टेक्निक डिवाइसेस भारतीय सेना के जवानों के पास है. टेलीस्कोपिक साइट है जो भारतीय सेना के जवानों को मिली है, जिससे पूरी तरह से पाकिस्तान पर नजर रखी जा सकती है. ये जो तस्वीरें आप यहाँ पर देख रहे हैं, युगल आपको दिखाने की कोशिश करें. हाजीपीर सेक्टर है, 90 के दशक का पारंपरिक रास्ता है जब यहाँ से आतंकी पैदल सफ़र करते थे और कश्मीर घाटी पहुंचने की अपनी कोशिश को कामयाब करते थे. और वहीं मेरी बाई तरफ आप देखिए, ये पाकिस्तान के वो सुरक्षित इलाके हैं जिनको निशाना भारतीय सेना ने बिल्कुल भी नहीं बनाया. हालांकि पाकिस्तान ने नापाक कोशिश की और हमारे कुछ इलाकों को, हमारे रिहायशी इलाकों को निशाना बनाया. इस रडार से चाहे कोई आतंकी हो, वहाँ पे जो स्थानीय लोग हों या फिर किसी तरह का जानवर हो, वो सब इस रडार में डिटेक्ट होता है, जिसके बाद पूरी की पूरी फीड जो है वो भारतीय सेना के सर्विलांस रूम के अंदर रिकॉर्ड होती है, जिससे मदद मिलती है कि पाकिस्तान में एक एक शख्स भी अगर किसी तरह की एक्टिविटी कर रहा है तो उसको किस तरीके से निशाने पे लाना है. हमारे साथ कैप्टन मौजूद हैं, उनसे बात करेंगे. हाय कैप्टन, हाउ आर यू? आई एम गुड, हाउ आर यू? ऑल गुड. और ऑपरेशन सिंदूर की जो कामयाबी आपको मिली है उसके लिए बहुत बहुत बधाई आपको. थैंक यू वेरी मच. कैप्टन, वो जो रात थी और वो सीज फायर का उल्लंघन की सुबह थी, वो कैसा समय था, क्योंकि आप यहाँ मौजूद थे? हम काफ़ी दिनों से तैयारी कर रहे थे और हम बड़े बेचैन हो रखे थे कि कब फायर खुलेगा. तो जब फायर खुला तो हम बहुत खुश थे और हमने बहुत जोश से फायर किया. ये जो इलाका है, हाजीपीर सेक्टर है, पाकिस्तान हमें साफ दिखाई दे रहा है. तो पूरी तरीके से देखिए, पाकिस्तान को सुरक्षित रखा जो पाकिस्तान के रिहायशी इलाके थे, जबकि उन्होंने तो रिहायशी इलाकों को टारगेट किया. बिल्कुल किया. जब वो हमारे मिलिट्री टारगेट्स पे फायर डालने में नाकाम रहे तो कायरता दिखाते हुए उन्होंने हमारे जो सिविलियन एरियाज हैं उन पे फायर डाला, लेकिन उसको भी हमने बखूबी रोका. लेकिन कैप्टन, एक बात यहाँ पर बहुत संजीदगी से देखी जा रही है कि उनके सिर्फ अड्डों को ध्वस्त किया और किस तरीके से आपने रिहायशी इलाके जो पाकिस्तान के थे उनको भी बचाया है. तो हमारे टारगेट्स पहले से ही सिलेक्टेड थे. हमें पता था ये इनके मिलिट्री टारगेट्स है, क्योंकि हम अपने ड्रोन्स और सर्वेलेंस इक्विपमेंट से इनकी रेकी करते रहते हैं, इनको देखते रहते हैं. तो हमें पता होता है कि कौन सा एरिया मिलिट्री टारगेट है और कौन सा सिविलियन टारगेट है जो एंगेज नहीं करना है. कैप्टन, इस रडार की और क्या क्या मदद आपको मिलती है, ये आप बताएं. ये एक इंडिया का बनाया हुआ रडार है और ये खराब मौसम में भी, धुंध में भी और बारिश में भी हमें बिल्कुल क्लियर जो है फीड देता है, जो बता देता है सिग्नेचर से कि आगे कोई जानवर या फिर आदमी है. तो जहाँ की धुंध वगैरह होती है तो हमारे जो ट्रेडिशनल कैमराज होते हैं वो काम नहीं करते, तो उस टाइम ये काम आता है. तर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवरती एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. भारताने या कारवाईमध्ये पाकिस्तानचा सर्वसामान्यांना कुठलीही इजा पोहोचू नये अशी काळजी घेतली होती. मात्र पाकचे महत्त्वाचे तळ भारताने उद्ध्वस्त केले. पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट.
कायर पाकिस्तान ने रिहायशी इलाकों को निशाना बनाया क्योंकि फौज के साथ लड़ने की हिम्मत पाकिस्तान में कभी भी नहीं थी और यही वजह है ना तो उनके निशाने सटीक थे और ना ही उन्होंने हमले वाले दिन जो है वो फौज के साथ जो है वो युद्ध किया, फौज के साथ लड़ाई लड़ी, बल्कि रिहायशी इलाकों को निशाना बनाया। जिन रिहायशी इलाकों को निशाना बनाया उसके बाद फॉरवर्ड पोस्ट पर हम लोग मौजूद हैं। बार बार पाकिस्तान ने एक फॉल्स प्रोपेगेंडा किया कि भारत की कई चौकियों को उन्होंने तबाह किया, लेकिन यहाँ पर हमें सब कुछ सुरक्षित दिखाई दिया। इस समय जिस फॉरवर्ड पोस्ट पर मैं मौजूद हूँ, इस फॉरवर्ड पोस्ट के ठीक पीछे ये लास्ट पोस्ट है और देखिए साफ तरीके से पाकिस्तान के वो सुरक्षित घर दिख रहे हैं जिनको बिल्कुल भी भारतीय सेना ने निशाना नहीं बनाया। वहाँ के लोग सुरक्षित हैं, वहाँ के स्थानीय, वहाँ के जो घर हैं वो सुरक्षित हैं, वहाँ पर सब कुछ सुरक्षित है, सिर्फ वहाँ के आतंकी अड्डों को जो है वो निशाना बनाया। जो तस्वीरें आपको युगल दिखाने की कोशिश कर रहे हैं, पूरा प्रयास हम ये कर रहे हैं कि किस तरीके से आपको दिखाएं कि पाकिस्तान का एक एक इलाका जो है वो स्थानीय इलाका पूरी तरीके से सुरक्षित है। लेकिन कायर पाकिस्तान ने क्या किया? कायर पाकिस्तान ने भारतीय जो एलओसी है वहां पर लगते जितने भी गांव थे, चाहे वो गुरुद्वारा था, मंदिर थे, हॉस्पिटल थे, स्कूल थे, लोगों के घर थे, रिहायशी इलाकों को पाकिस्तान ने निशाना बनाया। लेकिन ये सुरक्षित एरिया है पाकिस्तान के, जिनको बिल्कुल भी रडार पर हमारी सेना ने नहीं रखा था। हालांकि इक्विपमेंट इतने हाई क्वालिटी हमारे पास है कि एक एक बंदे की रिकॉर्डिंग जो है, रैकी जो है वो हो रही थी और हर एक मोर्चे की अपडेट जो थी वो भारतीय सेना के जवानों के पास थी। यही वजह है कि जब उस रात हमला किया था तो पाकिस्तान के सिर्फ और सिर्फ अड्डे ध्वस्त किए थे, उनके लॉन्च पैड को ध्वस्त किया था, आतंकी ठिकानों को निस्ते नाबूद किया था, लेकिन वहाँ के रिहायशी इलाकों को निशाना नहीं बनाया, वहाँ के लोगों को जो है नुकसान नहीं पहुँचाया।